शेतकरी मित्रांनो नमस्कार. माझ्या मागे हा तुम्हाला प्लॉट दिसतोय टरबूजाचा. पूर्णपणे वेल प्लॅनिंग आपण केलेलं आहे. खर्च आपल्याला मापात ठेवायचा आहे सगळ्यात पहिलं मोटिव्ह. आणि दुसरं महत्त्वाचं उत्पादन आपल्याला चांगलं काढायचं आहे. शेतीला खर्च हा लागतच असतो, पण वेळ जर केला तर आपला खर्च हा थोडाफार कमी होऊ शकतो आणि उत्पादन वाढू शकतं. मित्रांनो थोडक्यात जाणून घेऊ. सिम्बा व्हरायटी आहे. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पॉलिनेशन ही गोष्ट वेलवर्गीयाला फार महत्त्वाची आहे. आत्ता आपण शेतकऱ्यांना आत्ताच पेटी उपलब्ध करायला सांगणार आहोत मधमाशांची, किंवा हिंग, गूळ किंवा हिंग आणि मध याचे आपण फवारणी देखील शेतकऱ्यांना सांगणार आहोत. पॉलिनेशन हा मुद्दा लक्षात घेता जर परागीभवन जर प्रॉपर झालं नाही तर आपल्याला कळीची नकळत अशी कूच झालेली बघायला भेटत असते. अजून मादी फुलांची संख्या थोडीफार लागलेली नाही आहे. आता मादी फुलाची आपण नॅप्थॅलॅसिटिक ॲसिड याची आपण स्प्रे देणार आहोत शेतकऱ्यांना, जेणेकरून मादी फुलाची संख्या थोडी चांगली वाढेल आणि उत्पादन आपल्याला चांगलं मिळेल. वेलांची वाढ आता सुरुवातीच्या अवस्थेत चांगलं करून घेणं गरजेचं असतं. जर वेलांची वाढ जर अपुरी असेल किंवा वेलांची वाढ जर व्यवस्थित झाली नाही तर आपल्याला उत्पादन ढासळत असतं. आपले शेतकरी तिकडं स्प्रे घेतात. मित्रांनो आत्तापर्यंत आपण एकदम प्रॉपर प्लॅनिंग त्यांना सांगितलं त्या पद्धतीने त्यांनी केलेलं आहे. वेलांची वाढ सुरुवातीला आता आपल्याला चांगली दिसते आहे. कुठल्याही प्रकारे आपण याला क्रॉप कवर टाकलेलं नाही आहे. लक्षात घ्या, सगळ्यात जास्त खर्च असेल सुरुवातीला तर क्रॉप कवरचा. आज मी टेम्परेचर चेक केलेलं होतं, 5.9 डिग्री सेल्सिअसपर्यंत टेम्परेचर होतं. इतकं खाली टेम्परेचर आलेलं आहे. थंडी जास्त पडते आहे, पण त्याही थंडीमध्ये आपण वेलांना जी काही वेलाची चयापचन क्रिया आहे ती प्रॉपर ठेवण्यासाठी आपण वेगवेगळे स्प्रे किंवा ॲप्लिकेशन सांगतो आहे. मादी फुलांची संख्या थोडी व्यवस्थित लागत आहे. मित्रांनो काही कामगती याच्यात फार महत्त्वाची असते. जसं की विदाऊट क्रॉप कवर प्लॉट व्यवस्थित करणं हे फार अवघड आहे, पण तरी आपण प्लॉट पुरेपूर चांगला करायचा प्रयत्न करत आहेत. कारण शेतकरी सांगितलेले कामगती प्रॉपर करत आहे. त्याचप्रमाणे फर्टिलायझर मॅनेजमेंटमध्ये आता आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती पहिलेही या प्लॉटची व्हिडिओ टाकलेली होती की शेतकऱ्यांनी जी केलेली चूक होती तर ती म्हणजे बेड स्ट्रक्चर. पूर्णपणे बेड जो आहे तो प्रॉपर पाडलेला नव्हता, तरी आपण वेल डेव्हलप करून दिला प्लॉट. जर बेड अजून चांगला असतं तर आपल्याला झाडाने अजून रिस्पॉन्स दिला असता, मुळी चांगली चालली असती. पण बेड इनप्रॉपर होता तरी आपण चांगल्या प्रकारे प्लॉट आपण सक्सेस करून दिलेला आहे. अजून प्लॉट व्यवस्थित दिसतो आहे. फर्टिलायझर देत असताना सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही 100% नायट्रोजनयुक्त खताचा वापर व्यवस्थित करा. त्याचप्रमाणे कालांतराने कॅल्शियमचा वापर करा. त्यानंतरून 52-34 किंवा 60-20 फॉस्फरस आणि पोटॅश लेवल कशी वाढवता येईल याच्यावरती लक्ष द्या. व त्याचप्रमाणे झाडाची थंडीमध्ये चयापचन क्रिया चांगली ठेवण्यासाठी सिलिकॉनचा वापर, या गोष्टी फार महत्त्वाच्या आहे. ते व्यवस्थित करा. मित्रांनो प्लॉट कसा वाटला हे नक्कीच कळवा. चला तर मग धन्यवाद.